नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत 6 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत। अशातच जानेवारी महिना सुरू होऊन 15 दिवस झाले असून या महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून तरी काहीच माहिती समोर आलेली नाही। जानेवारीचा हप्ता किती तारखेला मिळणार असा प्रश्न अनेक बहिणींच्या ओठांवर आहे। मागील वर्षी जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात। डिसेंबर महिन्याचे पैसेही पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, पण मात्र आता नवीन वर्ष सुरू होऊन 15 दिवस उलटून गेले तरी जानेवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नसून या महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा सर्व बहिणींना आहे। मात्र लाडक्या बहिणींना प्रजासत्ताक दिनापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचं बोललं जात आहे। याशिवाय विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती। महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले। विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाली तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते। त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार हा सवाल अनेक महिलांनी केला आहे। तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलंय। मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1,500 रुपयांवरून 2100 रुपये होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असे त्यांनी स्पष्ट सांगितले। मात्र आता यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे हे मात्र निश्चित। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।